नमस्कार, प्रियांकास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण एकदम हलकी फुलकी वरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट अशी मूग डाळीची भजी म्हणजेच मूग डाळीचे पकोडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। इथे आपण सालासकट मूग डाळ वापरली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी भजी तयार होते आणि करण्यासाठी देखील खूप जास्त साहित्य लागत नाही। तर तुम्ही सुरुवातीला याचा आवाज ऐकून घ्या। अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत अशी भजी तयार होते आणि बनवण्यासाठी खूप देखील जास्त साहित्य लागत नाही। तुम्ही पाहू शकता आतमध्ये एकदम सॉफ्ट अशी आणि वरून कुरकुरीत ही मूग डाळीची भजी तयार होते आणि खाण्यासाठी देखील एकदम पौष्टिक आहे। तर आजच्या या रेसिपीला आता आपण सुरुवात करणार आहोत। तर सुरुवातीला इथे मी ही जी मूग डाळ घेतलेली ती अगदी सालासकट घेतलेली आहे। तर याला 2 तास भिजत ठेवायचे आहे। डाळ चांगली भिजली पाहिजे। त्याच्यानंतर आपण याच्यातील पाणी काढून टाकायचे आहे। जर याच्यातील थोडी सालं निघून गेली तरी देखील चालते। तर याच्यातील मी पाणी काढून घेतलेलं आहे। थोडी याची साल आहे ती तशीच राहिलेली आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेऊयात। आपल्याला या डाळीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। ही डाळ चांगली नितळून यामध्ये घालून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये बाकीचे साहित्य घालून घेऊयात। त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, त्यानंतर चवीपुरती मिरची घालून घ्यायची आहे। इथे मी 2 मिरचीचे तुकडे घातलेले आहेत। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी न घालता याला वाटून घेऊया। खूप जास्त देखील पेस्ट तयार करायची नाही, अगदी थोडीशी डाळ त्याच्यामध्ये राहिली पाहिजे। तर अशा पद्धतीने मी इथे ही डाळ वाटून घेतलेली आहे, अगदी पेस्ट तयार करायची नाही। तर इथे मी एका प्लेटमध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे। यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर 3 ते 4 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे। यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, त्यानंतर पाव चमचा हळद। याला चांगले मिक्स करून घेऊयात। यामध्ये तांदळाचे पीठ घातल्यामुळे याला चांगलं बाइंडिंग येतं आणि भजी देखील एक नंबर अशी तयार होते। याला चांगले मिक्स करून घेऊयात। लक्षात ठेवा, मूग डाळ वाटताना त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तर इथे आपले हे मिश्रण तयार होत आलेलं आहे। यामध्ये घालूयात अगदी चिमूटभर खायचा सोडा आणि त्यानंतर याला चांगले मिक्स करून घेऊयात। अगदी अर्धा ते 1 मिनिटभर याला चांगले फेटून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामुळे काय होईल तर भजी एकदम हलकी फुलकी अशी तयार होते। तिथे मी चांगले मिक्स करून घेतलेले आहे। दुसरीकडे गॅसवर तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण याची भजी करण्यासाठी घेऊयात। तेल मीडियम टू हाय फ्लेमवरती चांगलं गरम झालं की यामध्ये अशा पद्धतीने भजी घालून घ्यायची आहे। इथे दाखवलेल्या मिश्रणामध्ये अगदी 10 ते 12 भजी तयार होतात। सुरुवातीला खूप जास्त देखील भजी तेलामध्ये घालायची नाही। एकाच वेळी खूप जास्त भजी घातला तर तेलाचं प्रमाण हे तापमान कमी होतं आणि त्यामुळे भजी तेलकट होऊ शकते। तर अशा पद्धतीने भजी घालून झाली की त्याला अर्धा मिनिटभर अजिबात चमचा लावायचा नाही। अर्ध्या मिनिटानंतर याला चांगले परतून घेऊयात आणि अगदी भजी सर्व साईडने चांगली करपूस होईपर्यंत भाजून घेऊयात। ही मूग डाळीची भजी तयार करताना यामध्ये अजिबात जास्त साहित्य लागत नाही। त्यानंतर खाण्यासाठी देखील एकदम पौष्टिक अशी आहे आणि एकदम हलकी फुलकी अशी तयार होते। बनवण्यासाठी देखील खूप जास्त वेळ लागत नाही। तुम्ही जर आधी डाळ थोडी भिजत घातलात तर अगदी कमी वेळामध्ये ही भजी तयार होते। तर ही भजी तळण्यासाठी खूप जास्त पटापट हाय फ्लेमवरती ही भजी तळायची नाही। 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भजी तळून होते। आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। भजीला चांगला कलर आला की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशाच पद्धतीने सर्व पिठाची भजी तयार करून घेऊयात। तर इथे मी सर्व पिठाची भजी तयार करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता याचा कलर सुंदर असा आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे। तुम्ही यासोबत तुमच्या आवडीची चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत देखील ही भजी खाण्यासाठी घेऊ शकता। तर आजची मूग डाळीची भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रियांकास किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका चमचमीत नवीन अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।